चला हो पंढरीला जाऊ, चला पंढरीला जाऊ, जीवाच्या जीवाच्या जीव लगापा, जीवाच्या जीव लगापा, जीवाच्या जीव लगापा, हो जीवाच्या जीव लगापा, हो जीवाच्या जीव लगापा, हो जीवाच्या जीव लगापा, हो संत महात्मा होतील भेटी, होतील भेटी, सांगू सुखा आणि तो आनंद कधीतरी लुटला पाहिजे का? ते सुद्धा आपलं एक माहेरच आहे. जावं आहे विवरेच्या तीरी, आहे विवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी, पंढरी माझे माहेर पंढरी. गेलं पाहिजे. ते जर तिकडे जर जाता येत नसेल ना तर घरात सुद्धा एक माहेर आणि घरात सुद्धा एक बाप आहे. तुझं उलट गणित आहे. म्हणायला लागलं का मग इको कमी करतो आणि बोलायला लागलं का मग इको वाढी, बोलायला लागलं का इको कमी करायचं. असं हा ऐक थोडासा ठेवायचा टच मध्ये 2 पॉइंट. महाराज म्हणतात मग ती जपलं पाहिजे, कधीतरी ते मिळवलं पाहिजे. आणि मग ते जर जपत नसेल तर कधीतरी आपल्या जवळ जे आहे ना कधीतरी ते जोपासलं पाहिजे. मग काय जोपासायचं? आपल्या घरात जे आई वडील आहेत ना त्यांना जरी जोपासलं तरी कुठं जायची गरज नाही. न लगती सायास जाबे बनांतरा, सुखी येतो घरा नारायण, कुठं जायची गरज नाही. मग काय करावं? आपल्या घरात जे देवता आहे ना ते देवतेला जोपासावं. आई आणि बापासारखं या जगतामध्ये दैवत नाही. बापा इतकं तर मोठं कोणी नाही. बाप किती मोठा आहे. आता सगळ्यांनी मनाचे कान करून आता कीर्तन ऐकाच गड्या. बाप 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 जो आयुष्या करता सरतही नाही ना आयुष्या करता उरतही नाही त्याचं नाव आहे बाप. बाबा अरे बाप 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 काय असतो बाप? अरे बाप म्हणजे आयुष्यामध्ये ज्या आयुष्याकरता जो सरत नाही आणि उरतही नाही म्हणजे काय? ज्या आयुष्याकरता त्याचं प्रेम कधी सरलंही नाही आणि आयुष्याकरता त्याचं प्रेम कधी उरलंही नाही त्याचं नाव आहे बाप. आता ऐकाकडे आहे. तुम्हाला सगळ्यांना जर विचारलं तुमच्या जीवनातलं माहेर कुठपर्यंत तर तुम्ही काय सांगताल? जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझा बाप आणि माझी आई जोपर्यंत जिवंत तोपर्यंत माझं माहेर. एकदा की माय आणि एकदा की बाप निघून गेला तुम्ही म्हणता आता कोणा करता जायचं? ज्याच्या करता जायचं तो संपला. अरे कधीच रडला नाही तुमचा बाप, पण ज्या दिवशी तुमचं लग्न झालं तुमच्या गळ्यात पडून तो बाप धाय मोकलून रडला. आठवा तो दिवस. बाप 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 म्हणजे काय असतो? आपल्या लेकरांना फाटकी कपडे घेऊन देतो आणि आपल्या अंगावर फाटकी कपडे घालतो त्याचं नाव आहे बाप. आता तुम्ही सगळ्या रडताल. आज आमच्यातून पंढरीनाथ दादा निघून गेलेत. माझ्या तीनही बहिणी या कीर्तनात बसल्यात. आज या तिघींनाही जर विचारलं ना तुमच्या जीवनात बापाचं महत्व काय तर या सांगतील की माझ्या जीवनात माझ्या माहेराचं महत्व तोपर्यंत आहे. रक्षाबंधनाचा सण होता. आम्ही तिघींनी माहेराला यावं आणि तिघींनी माहेराला आल्यानंतर आमच्या दादांनी आम्हाला साडी घ्यावी, पण त्या साडीवर डाऊट घेणारा आमचा बाप होता. बापा इतकं मोठं कोणी नाही. किती मोठा आहे बाप. मी आज पंढरीनाथ दादांबद्दल 2 शब्द लिहून इथपर्यंत आलोय. नाव जसं कविराज आहे तसं नावानं बोलून जाईल. ऐका पंढरीनाथ दादा, तुम्ही आज आमच्यातून 1 वर्ष झालं आज तुम्ही आमच्यातून गेले का?
वेदना सांगून जाईल बाबा. या त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य हो तुम्ही बाबा. या त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य हो तुम्ही बाबा. अहो सर्व संपूर्ण भक्त राहते तुमचे तो नाते बाबा. या किविलवाण्या बाळांची त्या बाबा तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया, पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते. असं म्हटलं गेलंय बाबा. बेटा गुंडा हो या अगर मवाली, अरे बाप तो अपने अचल में छुपा लेता है. अरे बाप तो भिकारी हो या हो तबायत, बाप तो बाप होता है, बाप तो बाप होता है. एका लेकीच्या जीवनामध्ये बापाचं महत्व मोठंच आहे आणि एका लेकराच्या जीवनामध्ये बापाचं महत्व मोठंच आहे. हक्क जग हिंडून येऊ शकतो आपण, हक्क जग हिंडून येऊ शकतो, पण अख्खं जग जिंकून येऊ आल्यानंतर सुद्धा आपल्या पाठीवर कौतुकाची थाप मारणारा जर बाप नसल तर आयुष्यामध्ये काय कमवलं गड्या. म्हणूनच स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य मला आठवतं दादा. स्वामी म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा आई आणि बापा बिना भिकारी हे गणितच आहे. म्हणून तुकोबारायचे शब्द मला आठवतात. बाप करी जोडी लेकराची पोटी, बाप करी जोडी लेकराची पोटी. असतो बाप आई का. आई ज्यावेळेस लहान होतो आपण, लहान असताना आपली माय आपल्याला उचलून घ्यायची माय, आणि मायेनं उचलून घेतल्यानंतर माय कडेवर घ्यायची, पण बाप उचलून घेताना बाप खांद्यावर घ्यायचा. काय घ्यायचं माहितीये? आई हा विचार करते की जे मी बघितलंय ते माझ्या लेकरानं पाहावं, जे मी बघितलंय ते माझ्या लेकरानं पाहावं. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो, बाप त्याच्या पुढचा विचार करतो, अरे जे मी बघितलं नाही ना ते माझ्या लेकरानं पाहावं म्हणून बाप खांद्यावर घेत असतो. तुम्हाला माहितीये आयुष्यावर बापानं कधी लसणाच्या चटणीमध्ये एक चमचा तेल घेतलं नाही. तेल तेल लसणाच्या चटणीमध्ये एक चमचा तेल घेतलं नाही. पण आपल्या दिदीचं, माझ्या दिदीचं, माझ्या दाद्याचं लग्न होतं. त्या लग्नामध्ये बापानं तेलाचे डबेच्या डबे खाली केले. त्या कढईमध्ये, त्या टोपामध्ये तो बाप अजून मात्र कोणाला दिसला नाही. मरण मी सांगून जाईल गोड वर्ण नाही लक्ष देत. चला हा ऐका, आजपर्यंत प्रत्येक महाराष्ट्रातल्या कीर्तनकारानं, प्रत्येक कथाकारानं, प्रत्येक कवीनं आईच मोठी केली, पण बाप कुठेतरी मागे ठेवला. बाप दाखवला रागीत, चिडलेला, संतापी, वैतागलेला बाप दाखवला. अरे बापाबद्दल कोणी लिहिलं नाही, पण आज त्या कीर्तनातून बाप ऐका गड्या, बाप मोठा आहे. असं म्हटलं गेलंय 14 वर्ष रडणारी कौशल्य माता, 14 वर्ष रडणारी कौशल्य माता सगळ्या जगानं डोक्यावर घेतली. 14 वर्ष रडणारी कौशल्य माता सगळ्या जगानं डोक्यावर घेतली. पण हा विचार कोणी केला नाही, ज्यानं शेवटचा प्राण, ज्यानं शेवटचा जीव, ज्यानं राम राम करत सोडला, तो दशरथ राजा अजून मात्र कोणाला दिसला नाही, अजून कोणाला दिसला नाही. म्हणून सांगू का, बाप करी जोडी लेकराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवण्या. किती गोड सांगितले. आपुली आठवाकडे आपला बाप. ज्या वेळेस आपण लहान होतो ना, लहान असताना, लहान असताना 2 रुपये आपल्याला बिस्किटा करता, चॉकलेट करता लागायचे. स्वतःच्या खिशात नव्हते बाबा. पहिला काळ श्रीमंतीचा नव्हता, श्रीमंतीचा नव्हता गड्या पहिला काळ. आता माणसाकडे पैसे यायला लागले. आता 2 पैशानं माणसं मोठी व्हायला लागली. सांगू का, ते 2 रुपये दुसऱ्याकडे पाहून, ते 2 रुपये दुसऱ्याकडे पाहून आमच्या बापानं द्यावे. बाप मोठाच आहे. आणि म्हणून सांगू आई, असं म्हटलं गेलंय, श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मैयानं मोठं केलं. कोणी मोठं केलं? जरा मोठ्यानं बोला. कोणी मोठं केलं? श्रीकृष्ण परमात्म्याला. यशोदा मैयानं मोठं केलं. पण हा विचार कोणी केला नाही गड्या, हा विचार कोणी केला नाही. ज्यानं नाका तोंडात पाणी जावं तर, ज्यानं यमुनातून ज्याला गोकुळात पोहोचवलं,
तो वसुदेवजी अजून कोणाला दिसला नाही, कोणाला दिसला नाही. आत्ताच उदाहरण देतो कैलास महाराज, माऊली महाराज बरं का, गुरुजी सुंदर महाराज, आत्ताच उदाहरण देतो महाराज. ऐका, माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून हाच गड्यावर तुम्हाला बापच सांगणार आहे. बाप व्यतिरिक्त काय बोलायचं नाही. हा भंग बाप्पाचाच घेतलाय. रडताना आता तुम्ही सगळे जण डोळ्यातून पाणी येते, खळखळ रडताय तुम्ही सगळेजण. ऐका, असं म्हटलं गेलंय की हल्लीच्या काळामध्ये आईचे जास्त उपकार आहेत. सध्या माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून साऱ्या गावात पेढे वाटणारी आई प्रत्येकाला दिसते. माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून साऱ्या गावात पेढे वाटणारी आई प्रत्येकाला दिसते. पण हा विचार कोणी केला नाही, हा विचार कोणी केला नाही. माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे म्हणून पुढाऱ्याच्या पाया पडणारा बाप अजून मात्र कोणाला दिसला नाही. हा मुली बाप मोठा आहे, त्याचं कुठंतरी वर्णन मागं राहील. तुम्ही म्हणता मग महाराज लोकाची माय लोकाचा बाप कुठपर्यंत सांगता, स्वतःच सांगा. तुम्ही पाठच करून बसले, लोका सांगे लोका सांगे. हा मला माहिती तुमचं सगळ्यांचं पाठ आहे, असं एक काही माणूस नाही त्याचं प्रमाण पाठ नाही. कैलास महाराज बरं का, महाराज बरं का, बाबा बाबा जाधव महाराज बरं महाराज, सगळी लोक ना आपलं प्रमाण पाठ करून आपल्याला कुठं कैचित सापडतोय महाराज. सांगा मी रोज लोकाची माय लोकाचा बाप सांगतो. कधीतरी आम्ही आमचा बाप पण आमची माय सांगितली पाहिजे तरच लोकांना सांगण्याचा बोला की अधिकार. नाहीतर तुम्ही पाठच करून बसलात. लोक कार्यक्रमाला वस्तू लय फोन करतात, दिवदा दादा तुमचं कडूबा दादा तुमचं नाही बरं का, दादा बरं का सर तुमचं नाही. लोक कार्यक्रमाला वस्तू लय फोन करतात, महाराज कुठपर्यंत आले, चला लवकर. लोक इथं येऊन बसल्या. पण एकदा की कार्यक्रम संपला, हा महाराज इथून गेला, महाराज कोणत्या पुलावून खाली उतरलाय का कोणत्या नळीत घुसलाय कोणाला घेणं देणं नाही. पण घरी जावंच तर आमच्या रस्त्याकडे टकलावून वाट पाहणार आमचा बाप आहे आणि आमची माय. ह्यांच्यावर प्रेम करावं आणि ह्यांच्यावर जर प्रेम केलं तर या जीवनातलं सार्थक होतं गड्या. बाप मोठाच आहे, किती गोड सांगितलाय. हा किती गोड आहे. माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेना पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेना पुसताना, उरी होऊन नका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिकाण झोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसं होतया, मला कसं होतया कुणी बाबा म्हणताना, उरी होऊन नका दाटतो या
गोष्ट बापाची सांगताना, म्हणून आयुष्यामध्ये त्यांच्यावर प्रेम करा. आणि एकदा ती निघून गेले ना तर किती रडलं तर उपयोग होत नाही, म्हणून त्यांच्या जवळ आहे ना तोपर्यंत त्यांच्यावर प्रेम करायला शिका. आणि ज्या दिवशी ते प्रेम होईल त्या दिवशी जीवनातलं सार्थकच होईल. कोणाच्या पाय पडायची गरज लागणार. मी मावळ तालुक्यात कीर्तनाला गेलो त्या दिवशी. आणि कीर्तनाला गेल्यानंतर असंच वाढदिवसाचं कीर्तन होतं बरं का. पडवं वाढदिवसाचं कीर्तन होतं. एवढा जरी प्रसंग कळाला तरी आजचं कीर्तन सार्थक लागेल. आता वाढदिवस कोणी पण साजरा करायला लागले, माझा विरोध नाही कोणाला, पण जुन्या काळात वाढदिवस म्हणजे काय म्हणायचे, शोक दिवस म्हणायचे. आता म्हातारी माणसं पण केक कापायला लागले, जरा समजून सांगा काय का. आणि गाणं लावतात बड्डे माझ्या भावाचा. काळ बदलला. हा हा हा. आणि वाढदिवसाचं कीर्तन होतं आई, ज्या घरी मला कीर्तना करता असं नेऊन बसवलं होतं ना, ज्या खोलीमध्ये मला नेऊन बसवलं होतं त्या खोलीमध्ये 4-5 महिलांनी केक कापला होता. मला ती कविता आठवली अनंत राऊतांची. आनंद या जीवनाचा सुगंध आपली दरवळावा, पाव्यातला सूरज येथे ओठातून उगळावा. मला ती कविता आठवली. आणि ती कविता आठवल्यानंतर त्या फोटोवर माझी एका नजर गेली. त्याच खोलीमध्ये एक फोटो अडकवलेला होता. 35 वर्षाची तरुणी कैलासवासी नावानं फोटोमध्ये तरंगलेली होती. त्याच फोटोवरची सरळ नजर खाली आली. त्या फोटोच्या सरळ खाली एक 8 ते 10 वर्षाचं पोरगा आपलं डोकं गुडघ्यामध्ये खुपसून रडत होतं. का रडतंय म्हणून त्या माता माऊल्यांना विचारण्याचा प्रयत्न केला. हो आई हे काय रडताय? त्या माता माऊल्यांना काय उत्तर दिलं नाही. शेवटी मीच त्या माता माऊल्यांना सांगितलं मला कीर्तनाची तयारी करायची, 5 मिनिटं बाहेर जा. त्यांना बाहेर काढलं, खोलीच्या बाहेर काढलं तर दरवाजाला कडी लावली. पोराजवळ आलो. हे दाद्या, हे बाळा, का रडतोय रे? एक पहिल्यांदा हाक मारली, काहीच उत्तर आलं नाही. दुसऱ्यांदा हाक मारली, दुसऱ्यांदाही काहीच उत्तर आलं नाही. तिसऱ्यांदा हाक मारली, तिसऱ्यांदाही काहीच उत्तर आलं नाही. पण चौथ्यांदा हाक मारताना विचारपूर्वक हाक मारली. हे दाद्या, हे बाळा, छोटा भाऊ आहेस रे तू माझा, काय रडतोय? त्याने असे डोळे असे लाल बुंद झालेले होते. असे डोळे लाल बुंद झालेले. त्याने माझ्याकडे डोळे असे माझ्याकडे बघितलं. म्हटलं झालंय काय वेड्या, काय रडतोय? त्यानं सांगितलं. म्हटलं माझ्या पायाला लागले. म्हटलं कुठे लागले, दाखवशील तर का? त्यावेळेस त्यानं दाखवलं. त्याच्या पायाला एवढी मोठी जखम झाली होती की त्या जखमेमध्ये असे खडे जाऊन रुतले होते. त्याच्यातून पाणी रक्त खाली चाललं होतं. म्हटलं वेड्या, तुला एवढं लागलंय, तू तुझ्या आईला, तू तुझ्या वडिलांना काय सांगितलं नाही? तो म्हटलं महाराज काय करू, 4 दिवस झाले तिला ओरडू ओरडू सांगतोय, नाही ऐकत. पहिल्यांदा माझ्या पायाला ठेच जरी लागली तरी तिच्या डोळ्याला पाणी यायचं. ठेच लागे माझ्या पायाला, हसरू येते तिच्या डोळ्याला, पण आज ती नाही ऐकत. म्हटलं कुठे, बोलून आण. शेवटी त्या पोरानं आपला हात वर उचलावा आणि ती 35 वर्षाची तरुणी कैलासवासी नावानं फोटो मध्ये तरंगलेली होती ना, तिच्या दिशेनं भिरकवला. आई सांगा दादा बोळा, किती दिवस त्या लेकरानं आपल्या आईजवळ हात पसरवला म्हणजे त्याची आई येईल, हा येणार नाही. म्हणूनच म्हटलंय जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्यावर जीवापाड प्रेम करा. एकदा की ती निघून गेली, एकदा की ते निघून गेले, सापडत नाही. म्हणूनच सांगितलंय ना, आई निघून गेली तर ती कुठे मिळत नाही. म्हणून सांगितलंय, कुठे गेली माझी आई, मला करमत नाही रे. हे नाग आई मला झोप येत नाही. हे नाग आई मला झोप येत नाही. 9 महिने अन 9 दिवसाची वारी कशी तू केली. रडू आला आई, कोण गाईन गाई रे. हे नाग आई मला झोप येत नाही. दसरा आणि दिवाळी कोण देईल आई पुरणाची पोळी. कुठं शोधू तुला, कुठं शोधू तुला, कुठंच दिसत नाही रे. हे नाग आई मला झोप येत नाही.
ज्यावेळेस निघून जाते ना, ज्याच्या जीवनातून माय आणि बाप निघून जातात ना, त्यावेळेस त्याला विचारा गड्या मायेचं आणि बापाचं दुःख काय असतं. फार मोठं दुःख आहे. आई ती आई आहे, बाप तो बाप आहे म्हणून सांगितलंय. फार काही वर्णन आहे त्यांचं, काय करतात, आई काय करते ऐका. हा वर्णन आहे. हाडाचे तू काढ करोनी, केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट केले नाही कोणी, तुझ्याची मुकल्या बाळाती तुझ्याची मोकल्या बाळाती कशी कुजबुज ऐकू येई. अनमोल जन्म अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार मिटणार नाही. 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 आई आई ती आईचं वर्णन केलंय. ए आई, तू इतकी मोठीच नाही, इतकी मोठी आहेस. हा वर्णन आहे का. हे तू कितनी अच्छी है, तू कितनी प्यारी है, प्यारी प्यारी है. ओ माँ, ओ माँ, ओ माँ, प्यारी माँ. हा ऐका. हा. वर्णन आहे. शाळेतून यायला बरं काय, शाळेतून यायला 5 मिनिटं उशीर व्हायचा, पण त्या 5 मिनिटामध्ये अख्ख्या गावात नाच फिरणारी आपली माय होती बरं. आपली माय. वर्णन आहे. शाळेतून घरी येताना उशीर मजला होई, गल्लो गल्ली पाहत फिरची मला तू गाई. पाहत फिरची मला तू गाई. मला तू गाई. तुझ्या या मायेची, तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे हे अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार मिटणार नाही. मोठेच आहे म्हणून त्यांच्यावर प्रेम करावं. बस या जगतामध्ये कोणावरही प्रेम करतात लोक. नाही नाही, प्रेम करावं पण आपल्या माईवर आणि आपल्या बापावर. तुका म्हणे माया बाप गोड प्रमाण दिलं. तुका म्हणजे माय बापे आवजी देवाची स्वरूपे. म्हणून माईवर आणि आपल्या बापावर प्रेम करावं. नाही नाही, प्रेमच नका करू. ही आपली मिराशी. मिराशी आणि मिराशी म्हणजे काय, आमची परंपरा आहे. आमचं हे वाडवडिलांपासून आलेलं कृतकृत्याचं साधन आहे. आणि म्हणून आम्ही ते मिळवावं. आणि जर ते मिळवलं नाही तर नाही तरी गेला जन्म वाया. जन्म व्हायला जाऊ देऊ नका. हा जन्म पुन्हा पुन्हा नाही. अरे किती श्रीमंत असू द्या, त्याची सुद्धा अशी हालत होती. आमच्या आपल्या नगर जिल्ह्यामध्ये एक असं साहेब होतं बाबा. आता एक महिन्यापूर्वीची घटना आहे. असं साहेब होतं, त्याचं अहमदनगर जिल्ह्यातल्या बँकेचं अध्यक्ष होतं. एवढा पैसा होता. आमचा आता गाडीतच विषय झाला.
एवढा पैसा होता की साहेब गेलं, पण 7 दिवस लोकाला कळवता आलं नाही. जर लोकाला कळवलं तर लोकात भांडणं लागतील, एवढा पैसा लोकात वाटला होता. हा म्हणून लोकाला कळवता आलं नाही. 7 दिवस साहेब गेलेत. हा त्या दिवशी कळवलं की साहेब गेलेत. बाबा सांगा किती पैसा आहे हे महत्वाचं नाही, पैसा शेवटी कामाला किती आला हे महत्वाचं आहे. त्या पैशानं नाव किती कमवलंय हे लय महत्वाचं आहे. म्हणून सांगितलंय हर ऐसी हो जाएगी तेरी हालत, अरे ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम न आएगी तेरी दौलत. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकालना पडेगा. हे जायचं गड्या. मग हाजा गेला, पंजा गेला, बापू मसना हेच चालू राहणार. मग चालू राहणार आहे ना, तर मिराशी जोपासली पाहिजे. मग मिराशी काय आमच्या वडिलांची, माझ्या वडिलांची मिराशी गाय देवा. बस, क्या बात आहे, वा वा वा. माझ्या वडिलांची मिराशी गाय देवा. वाजवा की टाळी वाजवा.
वाजवा, टाळी तरी वाजवा. नाही त्यांच्यासारखं गाता येऊ द्या. आवाज द्या, आवाज. त्यांच्यासारखं नाही गाता येऊ द्या, पण गातात ना ते गाण्यावर आपल्याला सतत प्रेम करतो. किती गोड गायलं. असं वाटतं ज्यावेळेस गायला लागतात ना कैलास बॉय बाबा सगळे सगळे गायला लागतात ना, असं वाटतंय भगवान मी क्या अजीब चीज है बराबर दिल और दिमाग के बीच गला देते. हा हे देवानं पण असं बनवलंय ना, हा ते टेक्नॉलॉजीचा कधी अंतच लागू शकत नाही. काय टेक्नॉलॉजीने गायलंय. आणि इथं इच्छा लागती परफेक्ट आहे. माझ्या वडिलांची म्हणजे बघा ना अगदी चितल्या दिलाय. नाही तर काय काय भजने अशा माझ्या वडिलांची तू घरी जा. म्हणजे कसं आहे जिथे शास्त्रानं 9 रस सांगितले बाबा बरं का, शास्त्रानं 9 रस सांगितले ना, रसाची नावं सुद्धा पाठ आहे बघा. शृंगार वीर करुणा अद्भुत हास्य भयानक रौद्र शांत विभत्स, हे 9 रस शास्त्रानं सांगितलेत. ज्या रसात कीर्तनकार बोलतोय ना त्या रसातच कीर्तनकाराच्या गायकानं काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, चाल दिली पाहिजे. आणि चाल देण्याकरता चाल देणारा सुद्धा चालीचाच चाल. हा बरोबर आहे, बाबाला कळलं अख्ख्या मंडपातून. हा म्हणजे खरं सांगा मारा मारा म्हणतात की माझ्या वडिलांची, हा माझ्या वडिलांची मिराशी ग देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. हे देवा तुझी चरण सेवा, थोडासा टच बी कर, तुझी चरण सेवा पांडुरंगा. मग कसं केलं आम्ही देवा, आमची परंपरा आहे नवे नवे एका जन्मातली नाही, जे जे झाले अवतार ते तुका त्याची बरोबर. अनेक जन्मातली परंपरा आहे आणि या परंपरेने मी तुझा दास आहे. आणि म्हणून देवा सांगतोय माझ्या वडिलांची मिराशी ग देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. मग देवा हे सगळं काही तुझ्याच प्रेरणेने तुझ्याच भक्तीने सगळं काही चालू आहे. मग तू काय केलं आमच्या करता. महाराज म्हटले देवानं आमच्या करता जे जे काही केलंय ना त्याचा करत अंत नाही. जसं देवानं आमच्या करता मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया उभा राया. आता मला वाटतं चंद्रयान कितवं चंद्रावर पोचलंय, कितवं पोचलंय, कितवं 3रं पोचलंय. आई कितवं पोचलंय, 3रं. हे प्रत्येक भारतीय करता अभिमानाचा क्षण आहे. चंद्रयान 3रं चंद्रावर पोचलंय. दक्षिण ध्रुवावर भारतातल्या प्रत्येक मनुष्याकरता हा अभिमानाचा क्षण आहे. आणि हे कधीतरी अभिमानानं आपण काढलं पाहिजे, कधीतरी याचं वर्णन केलं पाहिजे. पण ज्या टेक्नॉलॉजीनं तयार केलं त्या टेक्नॉलॉजीचं नाव आहे नासा आणि इस्रो. ह्या दोन्ही टेक्नॉलॉजीनं तयार केलं. इस्रो ISRO आणि NASA ह्या दोन्ही कंपन्यांना ते तयार केलं. ठीक आहे, मान्य मला. ह्या दोन्ही टेक्नॉलॉजीनं तयार केलं, पण त्या दोन्ही टेक्नॉलॉजी ज्याचा अभ्यास करते त्याचं नाव आहे अध्यात्म. आजही पण अध्यात्माच्या पावलावर ही नासा कंपनी आणि इस्रो कंपनी दोन्ही पाऊलच ठेवून चालतात. आजही पण पुण्यामध्ये आळंदीमध्ये जाऊन बघा, नासा कंपनीचे बरेच शास्त्रज्ञ आमच्या ज्ञानेश्वरीवर अभ्यास करतात. हे जगातलं मोठा अशुभ आहे. हा जगातला मोठा आश्चर्याचा भाग आहे. तुकोबारायांनी हे सगळं काय अगोदरच सांगून ठेवलंय. आजही पण तुकोबारायांनी काही प्रश्न विचारलेत बरं का महाराज, बरं का. त्या प्रश्नाचं उत्तर विज्ञानाला देता आलं नाही. महाराज मी गोड उत्तर सांगून जाईल. गाता वाचा, गाता उचका. बाबा गात्यात एक विचारलंय, कोणी केली बाळा दुधाते आणि वाढवी श्रीपती. विचारलंय कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, हा विचारलंय. अजूनही पण विज्ञानवाल्यांना दुधाचा शोध लावता आला. त्यांनी लावला, पण कशाचा शोध लावला बरं का महाराज, कशाचा शोध लावला, पावडर रूपी दुधाचा शोध लावला. आणि पावडर रूपी दुधाचा शोध लावल्यामुळे नगर सारख्या ठिकाणी पोलिसांना दुधाचे टँकर पकडावे लागले. कशाच्या, पावडरच्या दुधाचे टँकर पकडावे लागले. हे महत्वाचं गणित आहे. अजूनही विज्ञानाला रक्ताचा शोध बोला की लावता आला. म्हणजे अध्यात्म आजही 10 पावलं कुठंतरी पुढंच आहे. तुकोबारायांनी सांगून ठेवलं आमच्या घरामध्ये 2 कॅलेंडर. कोणते 2 कॅलेंडर, जरा प्रोफेशनल कॅलेंडरांची नाव सांगा. कोणते कोणते कॅलेंडर, काल निर्णय आणि मालो, हा बरोबर, हा शाबास. हा 2 कॅलेंडर आमच्या घरामध्ये. आणि दोन्ही कॅलेंडर मध्ये एक बरं का कैलास बाबा, हे दोन्ही कॅलेंडर मध्ये एक पंचांग नावाची, सुंदर महाराज बरं का महाराज, एक पंचांग नावाची गोष्ट नमूद केलेली आहे. त्या पंचांगणामध्ये एक असं वर्णन केलंय की या वर्षीचं चंद्रग्रहण आणि या वर्षीचं सूर्यग्रहण कधी होणार आहे, किती दिवस अगोदर लिहिलंय, किती दिवस, 1 वर्ष अगोदर लिहिलंय. पण आमच्याकडं नासा कंपनी अशी कंपनी आहे ती 1 महिना अगोदर सांगते की या वर्षीचं चंद्रग्रहण आणि या वर्षीचं सूर्यग्रहण
एक महिना अगोदर सांगून जाते. पण एक महिना अगोदर सांगणारा श्रेष्ठ का आपल्या घरातला 1 वर्ष अगोदर सांगणारा श्रेष्ठ? मोठ्या कोण श्रेष्ठ? 1 वर्ष. आणि अध्यात्म 10 पावलं पुढंच आहे. तुकोबारायच्या घरी पित्र होते. आता पितृपक्ष चालू आहे सध्या, आहे ना चालू? पितृपक्ष चालू आहे आणि तुकोबारायच्या घरी पित्र होतील. पित्र असल्या कारण शेवटचा प्रसंग सांगणार आहे 5 मिनिटांमध्ये मी आवडणार. तुकोबारायच्या घरी पित्र असल्या कारण तुकोबारायच्या पत्नीची जाऊ तुकोबारायच्या जवळ. हा ऐक ना मालक, हा आपल्या घरी आज पित्र आहेत. आपल्या घरी जर पित्र आहेत तर आपल्या घरात जी चूल आहे त्या चुलीवर गवत उगलंय. ज्या अर्थी चुलीवर गवत उगलंय त्या अर्थी अनुमान प्रमाण ती चूल पेटत नाही. तुकोबाराय म्हटले मग काय कमी? अहो सगळंच कमी, काहीच नाही घरात. ठीक आहे म्हटले, मी जातो काहीतरी भाजीपाला घेऊन येतो, काहीतरी गहू घेऊन येतो. पिशवी घेतली, विना घेतला, हा चिपळ्या घेतल्या. फुटकाची विना, त्याला 2 तारा. काशाची नव्हती टाळ, दगडाच्या टाळामधून गायल्या. बघ भजन करत निघाले. कोणतं भजन? रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. असं भजन करत निघाले. हा जुन्या काळात बाबा चोऱ्या व्हायच्या. कशाच्या चोऱ्या? चोऱ्या कशाच्या व्हायच्या? चोऱ्या धान्याच्या चोऱ्या व्हायच्या. जुन्या काळात पैसा नव्हता, पैशाच्या चोऱ्या होत नव्हत्या. मग लोक काय करायचे? धान्याच्या चोऱ्या व्हायच्या. म्हणून लोक धान्य जमिनीत घालायचे. त्याला एक आपल्याकडे शब्द आहे, काय म्हणायचो आपण त्याला? काय म्हणायचो? पिव पिव. आणि त्याला आणखीन एक शब्द तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? काय म्हणताय? हा 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 बरं, त्या खाली जमिनीच्या खाली ठेवायचे, बरोबर? जमिनीच्या पूर्वी ठेवायचे, आता नाही ठेवते, आता कणगीत ठेवते. ऐका, हा जुन्या काळातले अजून आहे, पण कोणाला माहिती आहे? एक लक्ष द्या. हा मग ते ठेवत असताना, ऐका ना, एक लक्ष द्या. ते ठेवत असताना तुकोबाराय ज्या बांधावरून चालले होते तिथं सावकाराची गहू कापणी चालली होती. आणि गहू कापणी चालू असताना ते सावकार जरा गोंधळला, चोऱ्या होत्या. ते म्हटलं तुकाराम महाराजांना हाक मारली. तुकशेट इकड्या, तुकशेट म्हणायचे तुकाराम महाराज, तुकशेट इकड्या. एवढा आमचा गहू कापूला, एवढा गहू कापूला फारूक करत होतो. तुकाराम महाराज म्हटले आज काय जमायचं नाही, माझ्या घरी आज पित्र आहे. आणि पित्रांकरता गहू काहीतरी आपल्याला भाजीपाला घेऊन जायचंय. माझी मी घरी नाही गेलो तर मला नाही, माझ्या पांडुरंगाला शिवाय दिली. काय करावं? सावकारानं तुकोबारायला कैची धरलं. म्हटले लोकाला लय ब्रह्मज्ञान सांगता, तुम्ही मात्र कोरडे. तुम्हीच म्हणता ना जगाच्या कल्याणा, हे तुम्हीच म्हणता ना, मग तुम्हीच लोकांना मदत करत नाही. तुकोबाराम महाराज म्हटले नाही गड्या, पण आज माझ्या घरी पित्र आहे. नाही विला चला तुकोबारायला कैची धरलं. तुम्हीच म्हणता जगाच्या कल्याणा, संताजी तुम्हाला मदत करावी लागेल. तुकोबारायचं नाही विला चला. तुकोबाराय गहू कापायला सुरुवात केली. आणि गहू कापायला लागले. इकडे जगाच्या मालकाला काळजी वाटू लागली, हे गहू कापायला लागले आणि मला आता शिव्या खावा लागतील. कोणाच्या? जिजाईच्या. म्हणून देवानं काय केलं? गणपती बाप्पाला हनुमंतरायला बोलवलं. हनुमंतराय इकडे या. हनुमंतरायला बोलवलं. काय म्हणता? बैल व्हा. हनुमंतरायला हनुमंतरायने गदाच खाली आपटवली. म्हणली एका एका गदेत मी राक्षस मारले आणि तुम्ही मला म्हणता बैल व्हा. काय पटतं का नाही तुम्हाला? हो तसं नाही, आपल्याला ते तुकोबारायच्या घरी जाण्याकरता बैल व्हायचंय. त्यांच्याकरता बैल काय? श्वान याती वावे त्याचे द्वारी. त्यांच्याकरता बैल काय? पित्राबी होण्याकरता तयार आहे. हनुमंतराय बैल झाले. त्यानंतर गणपती बाप्पा आले. गणपती बाप्पाला बैल केलं. दोघही बैल तयार केले. आणि बैलगाडीला किती बैल लागतात? जरा मोठ्यानं बोला. 2 बैल लागतात. हे बैल तयार केली आणि गाडी तयार केली. गाडी घोंगराची. गाडी तयार केल्यानंतर देवानं लगबग सुरू केली. लगबग विलास अटकच काय गाणं लेतो, आपल्याला पण गाणं लिहिता येते. हा हा गाणं तयार केलं. हे गाडीमध्ये लापशी कणी लापशी करता ती कणी भरली, गुळ भरला, कामदिनूचं तूप भरलं, भाजीपाला भरला. हा लगबग सुरू केली देवानं. कशी? लगबग लगबग माझ्या रायाची, लगबग लगबग माझ्या रायाची, आवती हुला जायाची, गाडी गोंगराची आली विठोबा रायाची, गाडी गोंगराची आली विठोबा रायाची, करुणी तयारी बाई बांधला गाठुडा, गणपती बाप्पा गाडी हाकतो या पोडा,
आवड मला देहुला हो जायाची, आवड मला देहुला हो जायाची, तुकोबाराया का जायाची, गाडी गुंगराची आली थोरली आपल्या विठोबारायाची, गाडी आली हा गाडी आली. काय ना आता कळण काही ना घरी गेल्यानंतर कळण मग कळण हा गाडी आली. थोरल्या बायाची नाही विठोबारायाची गाडी आली. आणि विठोबारायाची गाडी विमातिरी एकवसविली नगर त्याची नाव पंढरपूर रे. आणि नाचत जाऊ त्याच्या गावा खेळी या चुक देईल विसावर आहे. तिथून गाडी आली कुठं देऊ मध्ये गाडी आली. हा दारासमोर गाडी येऊन उभी राहिली. हो जिजाई बाहेर या. जिजाईंना बाहेर बोलवलं. जिजाईंनी गाडी बघितली, बैलगाडी बघितली. आणि गाडी कणी गाडी बैलगाडी तुकाराम महाराज गाडीवर बसलेले बघितले. आंबाबाई पळत गेल्या. कोण कोण पळत गेल्या? जिजाई. आंबाबाई पळत गेल्या. आंबाबाई हो माझं मालक हाच बदललंय. हा परमार्थ सोडून संसाराला लागले. त्यांची बुद्धी ना हाशीच राहू दे. ते नवरात्रातले अजून 10 उपवास करी पण माया मालकाची बुद्धी बदलू देऊ नको. आंबाबाई लोड मध्ये आली. आंबाबाई म्हटली तुमची अजून गहूच कापी द्या. आमची आली. काय करा कशी बशी कणी खाली घेतली. आणि कली खाली घेतल्यानंतर लापशी तयार करण्याला सुरुवात केली. पण गरीबाच्या घरी कोणी जात नाही. गरीबाच्या घरी कोणी जात नाही. पण गरीबाच्या घरी आवर्जून जावं बरं का नाना, आवर्जून जावं. गरीबाच्या घरी जर गेलं ना मामा तर गरीबाच्या घरातला चहा आणि श्रीमंताच्या घरातला चहा ह्याच्या जमीन आसमानाचा फरक आहे. श्रीमंताच्या घरी कधीतरी चहा प्यायला गेलात तो डोकून पावला पडशी माग. आणि श्रीमंत आणि गरीबाच्या घरी जर चहा प्यायला गेला तर कप भरलेलाच आहे, भरलेलाच आहे. पण बशी पण भरलेलीच आहे. आणि म्हणून सांगू का श्रीमंताचं आणि गरीबाचं वाक्य थोडस वेगळं आहे. तुकोबारायच्या घरी कोणी जायना. देवानं लापशी तयार केली. शेवटी काम दिनूचं तूप आणलं होतं. तुपाला वरून फोडणी दिली आणि अख्ख्या गावात वास सुटला. गावाचं वासानं लोक जेवायला गेली. तुकोबारायच्या घरी पित्र जीव घातली माझ्या जगाच्या मालकानं. एवढा जर अधिकार कशाच्या माध्यमातून जरा असल तर माझ्या वडिलांची बोला की विराजी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. आणि मग जर तुझी चरण सेवा करायची तर त्या नामानं चरण सेवा करायची. नाम कोणतं? विठोबा. विठोबा घ्यायचा तो बघू आपण. पण आता आदरणीय महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य गायन सम्राट गान कोकिळा आदरणीय आमचे कैलासजी महाराज पवार यांची महाराष्ट्रामध्ये एक गवळण सध्या व्हायरल होती. तेवढी एक कडवं का होईना त्यांचं होईल. आणि त्यानंतर बघू आपलं पुढचं काय होतंय ते. आणि एक फक्त सगळ्यांनी लक्ष द्या. आता ते 2 मिनिटं बरं कधी होतात बा थोडं भाऊ. हा त्यांचे गवळण आहे तेवढे ऐका. महाराष्ट्रामध्ये सध्या ती व्हायरल आहे. आपण सगळ्यांनी मनाचे कान करून ऐकाय. चला हा